मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कविता आणि गीतांचं राजाराम कॉलेजमध्ये सादरीकरण करण्यात आलं। हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरला। कवी कुसुमाग्रज म्हणजेच वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून राजाराम कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी कल्चरल कट्टा यांच्या वतीनं गीत शांताई हा कार्यक्रम कॉलेजच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी पार पडला। ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कविता आणि गीतांचं सादरीकरण दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आलं। त्यांच्याबरोबर मी सुनबाईमध्ये गाणी केली आणि मी बंगाली चाली म्हणाली आणि त्याच्यावरती गीतरचना केली, पण त्यामुळे बंगालीमध्ये प्रवेश झाला आणि त्या चालींचं स्वारस्य आणि गोडवा मला कळला। त्याच्यानंतर मंगेशकर मंडळींच्याबद्दल बोलायलाच नको, कारण ते अलिबाबाची गुहा जसं म्हणतात ना, की तिथे गेल्यानंतर सगळा हिरा माणकांचा धर्मघाट, काही नवीन गाणे ऐकवा म्हटलं की ऐकवतात मनसोक्त। आता बाबूजींच्या सारखा सुधीर फडक्यांसारखा संगीत दिग्दर्शक जर घेतला तर त्यांनी मला परिश्रमांचं महत्त्व पटवून दिलं, कारण काही गाणी 13 वेळा त्यांनी माझ्याकडनं करून घेतलेली। तर हा माझा मार्ग ऐकला आहे गाणं 12 का 13 वेळा मी केलेलं आहे, मला आठवतं। तेव्हा ते त्यांच्या पसंतीला उतरलं आणि शब्दांचा साक्ष पण केलं तर काही नवल नाही त्याच्यामध्ये। राम कदम सारखा माणूस जर घेतला तर त्याने आधुनिक कवितेशी फारसा त्यांचा संपर्क असेल असं वाटत नाही, पण लावण्यांचं अफाट भांडार त्यांच्याकडे, तसंच वसंत पवार यांच्याकडे होतं, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं। अविनाश देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात गायिका हर्षदा परीट, श्रुती दळवी, तनुजा कांबळे, तनया बिदनूरकर, VM देशमुख, शरद गोलाईत, प्रणित घस्ती यांनी शांताबाई यांच्या गीतांचं बहारदार सादरीकरण केलं, तर श्रुती खिलारे, भक्ती लवंगारे पाटील यांनी कविता वाचन केलं। यावेळी प्राचार्या अनिता बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।